आनंद निवासी रामदास महाराज बोलले बाई सब क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुणी आवडे किंवा धरावी संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो किंवा नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या पाराने गदेचा विचार गदेचा विचार पाराने गदेचा पांडुरंगा करू प्रथम रमण दुसरे चरणा संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजा स्फुरदिका प्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं वदे ज्ञानदेवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी द्वार खरे संतांच्या
गायलेला अभंग किम निमित्त या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेले आणि नात्याने आमचे भावोजी असणारे कैलासवासी बाळू सीताराम म्हात्रे यांना जाऊन 1 वर्षाचा कालावधी होत आहे आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा आदरणीय हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू दिलीप भाऊ ठाकूर इथे आल्यानंतर ही सगळीच मंडळी पाहिली आणि फार आनंद का बरं आमचे परमेश्वर भाऊ साक्षात या ठिकाणी मृदंगाची साथ देणारे आमचे गायकवाड भाऊ सगळीच मंडळी गायनाचार्य टाळकरी आणि विनेकरी बाबा तर फार एवढा सोज्वळ स्वभाव त्यांचा चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं. आपण सगळ्या माता भगिनी विठ्ठल परमात्मा स्वरूप असलेला माझा बंधुवर्ग आणि रुक्मिणी स्वरूप असलेला माझा मातृवर्ग याच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या नियोजित सेवेकडे वळतोय. वेळ फार झालेला आहे. आपण सगळी मंडळी वेळेवरच होतो. मी तर 9:45 इथे महाराज उपस्थित होतो आणि हे महाराजही जवळजवळ माझ्या बरोबरच होते. असो पुण्यतिथीचे कार्यक्रम असे थोडेफार होतात. त्याचं फार वेळही घेणार नाही. आता 11:30 वाजलेत आणि चिंतन किती मांडावं. घाबरू नका. 12:15 आणि 12:30 याच्यामध्ये आपण सेवा संपवणार आहोत. विठ्ठल या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या देवीचा पाडा गावामध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आप्तेष्ट नातेवाईक मंडळ आमच्या या ताईंचं भाऊजींचं या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी ते उपस्थिती लावली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद त्यांचे आभार मानतोय. आजच्या अभंगाचा विषय आहे जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचे मुकुटमणी देवस्थित असलेले. वास्तविक त्यांना देवस्थित म्हणूच नाही संपूर्ण जगतामध्ये त्यांना जगद्गुरु हे आपण मान्य केलंय तर संपूर्ण जगतावर त्यांचा अधिकार आहे. अशा तुकोबारायांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे आणि उपदेशपर प्रकरणातला अभंग आणि एक दंडक असा आहे का 13व्या आणि पुण्यस्मरण ह्या वेळेला उपदेशपर अभंगाला जास्त प्राधान्य दिलं जाते आणि तेही जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांना. तुकोबाराय या 4 चरणाच्या अभंगातून आपल्याला सावध करता येते. काय बरं सांगतात महाराज सांगतात क्षणोक्षणाची करावा विचार तराव या पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे. काय विचार करायचा आहे आपल्याला तर या भवसागरातून कसं पार पडता येईल. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात तुम्ही विचार कराल पण असंही म्हणाल करू नंतर कधीतरी पण नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान. सावध व्हा बाबांनो. हा देह नाशिवंत आहे आणि काळ आपल्या मागे चिटकूनच उभा आहे. त्यामुळं आताच सावध व्हा आणि सावध कशा रीतीने व्हा तुकोबारे सावध होण्याकरता अगोदर कुठं जावं लागेल. संत समागमी धरुणी आवडी संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी. दिलीप महाराज मग असं म्हणू नये का नंतर कधीतरी करू फार वर्षाने करू म्हातारी झाल्या करू. ताबडतोब संतांचा समागम सत्संगाला जायचं आहे ना ताबडतोब घाई करायची. पारमार्थिक जीवन जगण्याकरता फार घाई करायची. 15 वर्षे 20 वर्षे राहिलो अजिबात नाही. आता मनात आलं ना पटकीशी ताबडतोब निर्णय घ्यायचा परमार्थाकरता. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे म्हणतात का हे जरी तुम्हाला माहीत असलं आणि कितीही सांगितलं तरी या मायेमध्ये आपण मायेच्या अधीन आहोत आणि मायेच्या अधीन जेवढा काय व्यवहार चालतोय जगतामध्ये व्यवहार चालतोय आणि या व्यवहारामध्ये आम्ही सतत असल्यामुळं त्या ज्ञानावर अज्ञानाचा पडदा येतोय आणि या व्यवहारामध्ये आपल्या डोळ्यामध्ये त्या इंद्रियांच्या सुखाचा तो दूर जातो आणि मग आपण आंधळ्यासारखे वागतो. तुकोबारे सांगतात बस तुम्ही आता एवढंच करायचंय. तुका म्हणे शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे आपल्याला सावध इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू. अभंगाचा 4 चरणांचा अर्थ आपल्याला कळला. आता कीर्तन सगळं समजलं. विठ्ठल बरं ज्या निमित्ताने ही सेवा आहे पुण्यस्मरण का करावं किती करावं आणि नाही केलं तर काय सगळे प्रश्नचिन्ह.
कधी कधी असाही आरोप होतोय की ह्या पुण्यतिथ्या आणि मासिक भोजन मासिक श्राद्ध आता आलंय. माफ करा महाराज, क्षमा मागून बोलतोय. गरुड पुराण नावाचं पुराण आहे आणि या गरुड पुराणामध्ये मासिक श्राद्ध केली पाहिजेत आणि वर्ष श्राद्ध केलं पाहिजे याचा ठोस पुरावा आहे. ज्या वेळेला इथली व्यक्ती त्याचा जीव जातोय माफ करा, जीव मरत नाही कधी. मेला आपण म्हणतोय ना, मेलं म्हणजे नक्की काय झालं? शरीर तर जवळच असतं. या शरीरामध्ये असलेले चैतन्य, ती चेतना ती फक्त बाजूला गेली आहे बस. बरं, ती लोप पावली असंही नाही, त्याने दुसरं शरीर धारण केलंय. अशा रीतीनं फक्त या शरीराचा आणि जीवात्म्याचा संबंध तुटतो, याला आपण मरण म्हणतोय. बरं, मग मेल्यानंतर आपला प्रवास सुरू होतोय, खरा प्रवास सुरू होतोय. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं मेलो म्हणजे सुटलो. माफ करा, मेलो म्हणजे सुटत नाहीत बाबा, मेल्यानंतर जास्त अडकतो. 1 वर्षाचा कालावधी इथून मृत्यूलोकात इहलोकापासून त्या संयमिनीपुरीपर्यंत 1 वर्ष लागतं प्रवासाचं. 86,303 योजनांचं अंतर आहे. एका दिवसाला 247 योजनं म्हणजेच कमीत कमी 2,500 किलोमीटर एका दिवसाला चालवलं जातं भाऊ नामदेव दादा. 2,500 किलोमीटर एका दिवसात, आणि आम्हाला 3,000 किलोमीटर चालायला 3 महिने लागतात. बरं ठीक आहे, असू द्या. बरं, मग एवढं चालणार कसं? त्यांना थांबवतात पुढे? हो, थांबवतात. ज्या तिथीला हा जीवात्मा शरीराला सोडून गेलाय त्या तिथीला त्याला विश्रामासाठी थांबवलं जातं. वर्षाचे 12 महिने 12 वेळा आणि दर 3 महिन्याने एक बोनस, असं 12 + 4 असे 16 वेळेला त्याला थांबवलं जातं. गरुड पुराणामध्ये नीट पहा. बरं ठीक आहे, गरुड पुराणामध्ये पाहायचं होतं काय गडबड महाराज? आमच्याकडे परमार्थासाठी फार कमी वेळ देतात लोक. बाकीच्या गोष्टीला फार पाहिजे तेवढा वेळ, त्याला मर्यादाच नाही. कीर्तन वेळेतच झालं पाहिजे, हरिपाठ वेळेतच झालं पाहिजे. 1-1.25 तास त्याच्यापेक्षा जास्त झालं का गडबड चालू. बरं, आमच्या तक्रारी फार आहेत ना, लांबनं पाहुणे आले, जायचं आहे, तेवढ्या लांब जातील कसे? अरे दिवसा कार्यक्रम असल्यानंतर जाण्याचं जर आम्हाला जर प्रश्न पडत असेल, मग रात्री 2:30-3 वाजेपर्यंत धुमाकूळ असतो ना हल्दी, तेव्हा विचार केलाय का भिवंडीची पाहुणे जातील कशी 2:30 वाजता, लवकर संपूया? माफ करा, तुम्ही माझे आहेत म्हणून म्हणतोय. आणि परमार्थाच्या बाबतीत 7 ते 9 कीर्तन असलं 9:30च्या आतमध्ये झालंच पाहिजे बाबा, नंतर बंबामन सुरू होते. बरं ठीक आहे, मग गरुड पुराण जर असं सांगतंय का 16 ठिकाणी थांबवलं जातं विश्रामासाठी, आणि आजचं पहिलं पुण्यस्मरण नामदेव आहे ग्रंथ वाचणारे दिलीप भाऊ, सगळी मंडळी आपण जाणकार आहात. पहिल्या पुण्यतिथीच्या वेळेला आज त्यांचा प्रवास संपलाय. संयमिनीपुरीपर्यंत गेले ते त्या जीवात्म्याला इथं आणतील. इथं आणल्यानंतर त्यांच्या लेकरांनी काय आयोजन केलंय? नामस्मरण होतंय का? भगवंताचं नामचिंतन होतं काय? त्यांच्या नावाने अन्नदान होतं काय? इतर दान धर्म होतो का? हे त्या यमाच्या दूतांच्या बरोबर घेऊन आलेल्या त्या जीवात्म्याला दाखवलं जातं. आणि जेवढी वर्ष इथे जगलो तेवढी वर्ष आपल्या कर्मानुसार भोग भोगावा लागतो. या सगळ्याला पुरावा आहे गरुड पुराण. आता सगळं गरुड पुराण सांगायला गेलो तर कीर्तनाची वेळ संपून झाली. हो, मग पहिलं श्राद्ध ही केलंच पाहिजे. जशी आपली ऐपत असेल तसं. मंडपच मोठा घातला पाहिजे, दादांसाठी चांगली साऊंड सिस्टम आणली पाहिजे, खुर्च्या टाकल्या पाहिजे, असं नाही. आपली ऐपत नसेल तर छोटे खाणी 5-25 लोकांना अन्नदान केलं तरी चालू शकेल, पण हे केलंच पाहिजे. प्रथम पुण्यस्मरण केलं पाहिजे. आणि मग असं केल्याने काय होतं? त्या जीवात्म्याला बरं वाटतं. ज्यांच्याकरता आपण आयुष्य घालवलंय त्यांनी आपली कमीत कमी आठवण ठेवली, 1 वर्षभर तरी ठेवली ना, आणि ही आठवण असावी. सामान्य जीव गेल्यानंतर त्याचं पुण्यतिथी करण्यापेक्षा त्याला श्राद्ध असं नाव आहे शास्त्रानुसार. प्रथम वर्ष श्राद्ध. आणि श्राद्ध कशा पद्धतीने केलं जातंय? श्रद्धया क्रियते यस्य श्राद्ध, असं श्राद्धाचं विधान आहे. मग आम्ही श्रद्धेने करतोय. आमच्या बाबांच्या उद्धारासाठी, बाबा कुठे असते माहीत नाही आम्हाला, पण त्यांच्या खात्यावर जर कमी पुण्य असेल तर आम्ही इथं एवढं नामस्मरण करू, नामचिंतन करू, दान धर्म करू, जेणे योगे आमच्या बाबांना उद्धाराचा मार्ग मोकळा होईल. आर्यमा देवता, मृत्यूच्या देवता, आर्यमा देवता, पितरांच्या देवता, या आर्यमा देवतांना स्वतः म्हणून आम्हाला त्या समित्या द्यायच्यात महाराज. हवन द्रव्य आहे ना,
स्वाहा या मंत्रानं देवांना समिती दिल्या जातात, देवांना हवन केलं जाते आणि स्वदा हे पितरांच्या बाबतीत घडलं. असं आपण तिकडे कोणात घुसत नाही, ते भावनेचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत ब्राह्मण देवता स्वदा म्हणत नाही तोपर्यंत ते पितृदेवतांना आणि यमदेवतांना पोहोचत नाही. स्वधा स्वाहा असं एकत्रित म्हटलं पाहिजे त्यांनी. असो, शास्त्राची विधानं फार काही सांगून जातात आपल्याला. मग आमच्या वडिलांचा उद्धार व्हावा ही लेकरांची एक प्रामाणिक इच्छा आहे, त्यांच्या अर्धांगिनीची इच्छा आहे, त्यांच्या परिवाराची इच्छा आहे. आणि म्हणून पुण्यस्मरणाचं निमित्त, या पुण्यस्मरणानिमित्ताने नामसंकीर्तन साधन पै सोपे. इथं नामसंकीर्तन, कीर्तन म्हणजे का फेटा बांधणं, कंबर कसं असं नाही, मुखाने भगवंताचं नामचिंतन करणं सगळ्यात मोठं साधन कलियुगातलं आपल्या हातामध्ये. चला, अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपण वळतोय. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, आपण क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? आपण ह्या मृत्यूलोकामध्ये आलोय आणि इथून आपला उद्धार करून घ्यायचंय. शब्दच पहा बरं कसे, क्षणोक्षणी. क्षण फार महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण सगळेजण म्हणतोय ना, टाइम इज मनी, वेळ फार महत्वाची आहे. अमूल्य वेळ खर्च करून इकडे महाराज आलेत असं म्हणतोय आपण. नंतर वेळेला फार महत्व आहे. एक एक क्षणाचा विचार केला पाहिजे. कशाकरिता? आपल्या जीवनाचा उद्धार होण्याकरता. भवसागरातून पार होणं म्हणजेच पुन्हा जन्मालाच येणं नाही, आणि जन्मालाच आलो नाही तर मृत्यू नाही. ते मरण कशामुळे येते आपल्याला महाराज? जन्माला आले म्हणून मरणार होते. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जे उत्पन्न होते त्याचा नाश होते. आपणही उत्पन्न झालेलो आहे, नाश ठेवलेलाच आहे. आणि जे उत्पन्नच होत नाही त्याचा नाश नाही. जीवात्मा परमात्मा उत्पन्नच होत नाही, तो चराचराला व्यापून आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. कण कण मे भगवान, जिथे जाऊ तिथे आहे ना तो. त्याला जगताचा आत्मा म्हटलंय, जगदात्मा म्हटलंय. आणि मग असा हा प्रभू ईश्वर आपल्याला का बरं दिसत नाही याची कारणे. एकतर आपण मायेच्या अधीन आहोत, आणि मायेच्या अधीन असल्यामुळं आपण शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या 5 विषयांचं सेवन मरेपर्यंत करायला लावलं महाराज. माफ करा, हे करू नये असं नाही, करावं, परंतु ठराविक काळापर्यंत. त्यानंतर आपली आसक्ती सोडायची आणि अलगद भगवंताकडे, नामस्मरणाकडे, दिंडीला, वारीला, हळूहळू सप्त्याला, गावातल्या देवीच्या आरतीला गेलो पाहिजे महाराज. आता आपल्याला मोह सोडता आला पाहिजे, कारण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचं आहार आम्ही बनवलंय आणि त्यांचं सेवन सतत केल्यामुळे काय घडलंय महाराज? आमच्या डोक्यावर पापाचा डोंगर झालाय. तुम्ही सांगाल कशावरनं? हो, काकड्याच्या अभंगामध्ये प्रमाण आहे ते. आम्ही जे विषय सेवन केले त्याचा पापाचा डोंगर कसा आला? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नत्रे आंधले. धर्मदा सदैवाचा जय परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आम्ही पूर्वजन्मामध्ये पाप केली होती. कोणती पाप? विषय सुख नाशिवंत सेविता ती मीर गोंधळे. नाशिवंत होती, माहीत होती, ती आम्हाला फार आनंद देऊ शकत नाही. काही क्षणाचा आनंद देतील, पुन्हा त्याच्याबद्दल आपली आसक्ती तशीच राहणार आहे. आणि म्हणून ज्ञानावर, ज्ञानाची दृष्टी आमची हरपली होती आणि तिथे अज्ञानाचं तिमिर, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. डोळे असून महाराज आम्ही आंधळ्यासारखे वागत होतो. त्याचाच परिणाम असा झाला, आम्ही मेलोय आणि मेल्यानंतर 84 लक्ष योनीचा फेरा फिरून यावं लागलो बाबा आपल्याला. आपण सगळीजण 84 लक्ष योनी फिरून आलेलो आहोत. आणि आता ही संधी आहे आपल्याला. काय संधी आहे? आता आपल्याला या फेऱ्यामध्ये अडकायचं नाही. याच्याकरता विचार. आता इथे 2 प्रश्न, विचार आणि अविचार. अविचारामुळं माणूस चुकीचे कर्म करतोय आणि विचारानं माणूस चांगली कर्म करतोय. बाबा नेहमी म्हणायचे ना, चांगला विचार केला तर
आपले मोठे बाबा नेहमी म्हणायचे चांगला विचार केला तर. मग विचार चांगला असला पाहिजे आणि तो क्षणाक्षणाला असला पाहिजे. कारण क्षणाक्षणाला का असावं? कारण आमचा स्वतःचा भरोसा क्षणाचा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, सावध व्हारे थोडा माया आशा, काही न चले मग गळा पडे फासा, पुढे हुशार थोडे ओळसागा. ओळस आहे आपल्याला, फिरायचंय ना बाबा. राम 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 भगवंताचं नामचिंतन करत याचाच अर्थ आम्ही विचार करणं. अविचारानं राम मुखामध्ये येणारच नाही. ज्याने पूर्ण विचार केलाय त्याच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन येईल. मग आम्ही सावध व्हायचे, क्षणोक्षणात तो विचार केला पाहिजे. वास्तविक हे प्रकरण थोडस उलट करून पाहूया बाबा. क्षणाक्षणाला आम्हाला भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. आणि म्हणून संतांनी काही ठिकाणी वर्णन अशी केली, आमचा केवढा क्षण फुकट जातोय नामचिंतनाशिवाय. शिंक, जांभई, खोकळा एवढा वेळ वाया गेला ना. आपण आहात ना जागेवर, कीर्तन ऐकताय ना. शिंक, जांभई आणि खोकळा या 3 वेळेलाच फक्त आपल्याकडनं नामस्मरण कदाचित घडणार नाही असं संत कबुली देतात. पण आपलं नेमकं उलट झालंय. आपण अख्खा दिवसभर नाव घेत नाही. शिंक, खोकळा आला ना, शिंकल्यानंतर हरे रामकृष्ण पटलं तर बघा. जांभई आल्यानंतर राम 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 महाराज, ही शोकांतिका आहे. पण जेवढी वेळ वाया जाते आपल्या आयुष्यात तेवढीच वेळ फक्त आपण तिथे कदाचित म्हणतोय, काही तेवढीही म्हणत नसेल. क्षणाला किंमत का आहे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या रीतीने परिचित आहे. देवाची द्वारी आपण सगळे सुज्ञ आहात, आपल्याला कळतंय सगळे. देवाच्या दारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधेल्या. इथे क्षणाला फार महत्व दिलं ना. एक क्षण सुद्धा आम्ही जर तसं चिंतन केलं, वास्तविक भगवंताला आपल्याकडनं आपला क्षणच आलाय. आपण जर ज्ञानेश्वरीमध्ये सखोल आतमध्ये घुसलो ना, आपल्याला लक्षात येईल भगवंताला आपल्याकडनं आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ज्याला शास्त्राच्या भाषेमध्ये अंतकरण चतुष्टय म्हटलं जाते. अंतकरणाच्या 4 अवस्था येते, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि भगवंताला आपल्याकडे या 4ही गोष्टी अंतकरण चतुष्टय हवा आहे. पण देवाने विचार केलाय, मी ज्याच्याकडनं मागावं तो तर फार कंजूस आहे, देणारच नाही मला. ग्रहस्थी माणूस आहे ना, दिलीप भाऊ 4ही गोष्टी देऊ शकत नाही भगवंताला. ज्ञानोबारायांनी याच्याकरता एक ओवी खर्च केली ज्ञानेश्वरीमध्ये. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझे हाती अचुंबित न शकशी देवो. भगवंताला माहित होतं मी तुझ्याकडनं मागतोय परंतु देणारच नाहीस. प्रश्नही त्यांचाच आणि उत्तरही त्यांचं. मग काय कर बाबा? तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी, मोठगे निमिष भरी दे तुझाय. 8 प्रहरांचा दिवस आणि रात्र, 4 तास 4 प्रहर दिवसातले आणि 4 प्रहर रात्रीतले, 24 तासाच्या दिवसातून मोठके निमिष भरी. निमिष म्हणजेच हा क्षण. मग या क्षण तरी माझ्याकरता देशील की नाही? मोठके निमिष भरी दे तुझाय. ज्ञानोबाला आहे. मग याचाच अर्थ एका क्षणाला फार किंमत आहे आणि तो क्षण आम्ही उगाच इकडे तिकडे वाया घालवत असू
तर अख्खं जीवनच वाया घालवलं असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुकोबाराय सावध करतात अभंगाच्या पहिल्या चरणी. हाचे करावा विचार, हाचे करावा विचार, हाचे करावा विचार, हाचे करावा विचार. करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. भव सिंधू, करावया पार भव सिंधू, तारावया पार भव सिंधू, तारावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. म्हणून तुकोबाराय एका क्षणाला फार मते देतात. माफ करा, हात जोडून विनंती करते, आपण सुद्धा या एक 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 क्षणाचा विचार केला पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे वळत असताना तुकोबाराय आपल्याला एक ती भीती दाखवतात, जी खरं आहे ती भीती दाखवतात. काय बरं, दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपल्या शरीरातच हा काळ दबा धरून बसलाय महाराज. किंवा जर आपल्यापासून जो लांब असेल तर फारसा लांब नाही, तो आपल्या डोक्याला चिटकून आहे, आपल्या उशाला चिटकून आहे. ते तुकोबारायांनी हे प्रमाण दिले. उपजला प्राणी न राहे संसारी, भैसला शेजारी काळ उषा, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. काटिकाचे घरी अजापत्र पाहे, कसाबाची गाय वाचे कैसी. माझं आवडतं प्रमाण आहे महाराज. तुकोबाराय जीवनातलं 2 उदाहरण आपल्याला देतात या ठिकाणी. आपल्या पाठीमागा काळ कसा आपल्या उशाजवळ बसलेला आहे याचं उदाहरण सांगताना एक घरातलं उदाहरण देतात. घरामध्ये उंदीर आणि मांजर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो मांजर, बोका किंवा मांजर त्या उंदराला आपल्या रेंजमध्ये आल्याबरोबर लगेच झपट्टा मारतोय आणि घेऊन जाते. मग काळ सुद्धा तसाच आहे. आपल्याला उगाच असं वाटलंय महाराज, काळ फार लांबून आलाय. आपण स्मशाभूमीमध्ये कधी म्हणतो ना, आमच्या गावात असं असं झालं, अचानक काळाने घाला. अरे अचानक काळा घातलाय, तो तर उशीर जवळ बसले आपला. आणि जसं येशूवर सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे तसा काळही सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे आपल्या बरोबरच. फक्त तो वाट बघतोय, भगवंताची वाट बघतोय. तोच काळ गेल्या वर्षी देवीच्या पाड्यामध्ये आला आणि त्या काळाला भगवंतांनी ऑर्डर केली, जा तिथं बाळू सीताराम म्हात्रे नावाची व्यक्ती आहे, त्याच्या शरीराला तो जीव घेऊन या. हे सगळं देव करताय का? देवाचं चिंतन का करावं? आपण येणार आहोत तिकडं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय 18वा श्लोक आणि याच्या खाली असल्या सगळ्या ओळ्या पाहायच्या. गतीर भरता प्रभू साक्षी, निवासा शरणम सुहत, प्रभवा प्रलयास्थानम, निदानम बीजम अव्ययम. मग ओव्या सुरुवात करायच्या. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. 4 महाभूत एकाच ओवीमध्ये ज्ञानोबरांची. काय विचारशक्ती असेल व. पर्वता बैसकानं संडावी, समुद्रे रेषानं ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या सूर वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो जगात ते चालिता. आणि त्याच्या पुढची ओवी. मियाची निमिल्या सांता, काळू ग्रासित से भूता, ये म्हणे गते पंडू सुता, सकळे जयाची. मीच त्या काळावर नियमन करतोय आणि मी ज्या वेळेला सांगतोय ना, मियाची नियमिल्या सांता, काळू ग्रासित से भूता. हा काळ त्या भूतमात्रामध्ये जाऊन त्याचा जीवात्मा घेऊन येते.
मग असा या सगळी योजना माझी आहे. भगवंताचं म्हणणे ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगनाईसा साक्षीभूतो तोही मीची विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या हातामध्ये या सगळ्या सत्ता आहेत आणि म्हणून आपण त्याचंही नामचिंतन करणं. नामचिंतन केल्याने काय होतं, भवसागरातून पार पडता येतं. बरं, भवसागरातून पार पडण्याकरता आणखी एक सोपी उक्ती सांगितली. ही संतांना महात्म्यांना आपल्या बाबा लोकांनाच जमली. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सावळाराम बाबा, राजाराम बाबा यांना सगळ्यांना जमली. ती आपल्याला नाही जमणार. सोपी उक्ती सांगतोय बघा, जमलीच तर कोणाला. वा अर्चन बाबा इथं आलेले ते. मी आणि माझे पण विसरले जयाचे अर्जुना तो संन्याशी जाण निरंतर. आपल्याला संन्याशी व्हावं लागेल, माफ करा. संन्याशी म्हणजे मी आणि माझं, बस एवढं सोडलं ना आणि संन्यास झाला, संन्यास धर्म स्वीकारला, ज्या त्याग केला का देव ताबडतोब भेटतोय. त्याग करावा लागतो ना, साधना करावी लागते जीवनामध्ये. आपल्याला फक्त काय झालं, अगरबत्ती ओवाळायची आणि देवाने लगेच येऊन विचारावं काय पाहिजे बेटा बोलू. नाही ना, अनेक वर्षाची साधना आहे. हरिपाठामध्ये प्रमाण आहे ना महाराज. तपे विन दैवत दिल्या विन तपे विन दैवत दिधले विन प्राप्त तुझे विन हित कोण सांगेल. हो, आपल्याला तपश्चर्या करण्याचं फार गरजेचं आहे. वैराग्य असावं, संन्याशी वृत्ती असावी. 3 प्रकारच्या साधना सांगितल्यात. अगोदर एकतर अभ्यास असावा, अभ्यासानंतर ध्यान करावं आणि ध्यानानंतर शांती असावी. आणि शांती आलीच म्हणजे चित्त समाधानी होत आहे आपल्याला. या सगळं एक एक पायऱ्या आहेत ते परमार्थिक दृष्टीने. बरं, मग आता आमचा भरोसा अजिबात नाही. मग अशी वर्णन करवलंय, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. मायबापो, जीवन जगत असताना नेहमीच मरणाची आठवण ठेवून जगावं. मरणाची कार्य नाही आठवणं असं ज्या संतांनी सांगितलंय, त्यामध्ये दुसऱ्या संतांनी असंही सांगितलंय मरणाचे स्मरण असावे. दासबोधामध्ये पहा बरं, आम्हाला स्मरण कशाचं असावं, मरणाचं स्मरण असावं. म्हणजे आम्ही कधीतरी मरणार आहोत. कधीतरी म्हणजे आता या क्षणालाही मरू शकू. संतांनी 2 प्रमाण आपल्याला सांगितले मरण्याकरता. एक तर मॅक्झिमम तुम्ही जास्तीत जास्त 100 वर्षे जगू शकताय आणि कमीत कमी क्षणाचाही भरोसा नाही. भागवतामध्ये एक चिंतन आलं, एक श्लोकाच्या माध्यमातून या परमात्म्याला कसं प्राप्त करावं. आपल्याला मिळालेला मनुष्य देह कशा रीतीनं सार्थकी लावलं दे, त्याच्यामध्ये भगवंताचे चिंतन कशा पद्धतीने घडलं पाहिजे हे आपल्याला भागवतकार सांगतात. ते आपल्याला मिळालेला देह हा दुर्लभ आहे आणि क्षणभंगुर आहे. दुर्लभम मानुष देहो देहिनाम क्षणभंगुरा, भागवतातलं श्लोक आहे. दुर्लभम मानुष देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ मान्य वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ असलेला मनुष्य देह आहे परंतु क्षणभंगुर आहे. त्याच देहानं आम्हाला भगवंताला प्राप्त करता येतं. तत्रापि, त्याचप्रमाणे कोण दुर्लभ आहे, वैकुंठ प्रिय दर्शनम. मग त्या भगवंताचं दर्शन करणं, त्याला प्राप्त करणं ह्या दुर्लभ देहातून साध्य करता येतं. वास्तविक हा देह आम्ही महाराज चूक इथेच करून बसलोय. आम्ही या देहाला एकतर नको तिकडे फार सांभाळलंय आणि ज्या वापराकरता सांभाळला पाहिजे तो वापर होत नाही. देवे दिला देह भजना. आमचं काय झालं, थिंक बिग. जास्त भजनाच्या ऐवजी आपण भोजना केला ना. खाया प्यायला आता एक वाक्यच आहे, नवीन पिढी वापरते, मस्तपैकी खाऊन पिऊन मजा करायची. बंबई से आया मेरा दोस्त रात को खाओ पिओ
माफ करा. असंच आहे ना, 12-12 वाजेपर्यंत बरोबर झोपतात महाराज. काय करावं, रात्री खावं पिवं ना. गाण्याचा प्रभाव त्याला पडला, पण अभंगाचा प्रभाव पडत नाही. शोकत ते काय विठ्ठल. हो, दुर्लभ असलेलं शरीर एकदाच मिळालं आणि याचं चीज करता आलं पाहिजे. पुनर्वेत्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतत सर्व पुनर्लभ्यम नच शरीरम पुन्हा पुन्हा. मानवी देह महाराज सामान्य नाही. शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी. या शरीराला आपण जे प्राप्त झालंय ना आपल्याला, याला शास्त्राने कागताली न्याय. आंघोळीला स्नानाला जावं गंगेमध्ये, देवाचं नामचिंतन करता करता टाळी वाजवावी आणि तो कावळा आपल्या हातामध्ये सापडावा. तो पुन्हा पुन्हा सापडेल का? नाही सापडणार. तसंही शेवटची पाळी आहे. हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय आणि आता इथे ह्याला जंक्शन स्टेशन असं म्हणतात. जंक्शन स्टेशन म्हणून कुठं जावं हे ठरवावं महाराज. सर ठरवता येतं ना जंक्शन स्टेशन म्हणून कुठेही. पण गंमत अशी झालेली आहे, आपल्याला सवयच लागली रिटर्न तिकीट काढायची. क्षमा मागून म्हणते, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमेश्वर भाऊ आपल्याला रिटर्न तिकीट काढायचंच नाही, परत यायचंच नाही. तर रिटर्न तिकीटचा प्रश्न कुठे आला? कारण आता आम्हाला कळलंय इथे आल्यानंतर या संसाराचा व्याप आपल्या मागे लागतोय आणि ना इलाज असतो. कधी कधी मजबुरीनं आपल्याला नको त्या गोष्टी करणं भाग होते. कारण आपण या मायेमध्ये अडकलोय. माझा परिवार, माझी नातेवाईक, माझा परिवार, माझं माझं म्हटलोय ना मन. वास्तविक आपण मोकळे होतो, स्वतःला या सगळ्याच्या गराडामध्ये बांधून घेतलंय. कसं बांधून घेतलंय? आपण खूप वेळा चिंतन ऐकले. माकड पाहिलंय ना, पण माकड बरं, हा माकड फार चंचल असतो आणि माकडाला पकडणं सोपं आहे का? मग अजिबात नाही. पण त्या पकडणाऱ्या त्या डोंबाऱ्याने विचार केला आहे. काय विचार केलाय? ह्या माकडाला काय ते आमिष दाखवलं पाहिजे. आणि मग त्याने असे छोटे 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 फुटाणे, माकडाला फुटाणे आवडतात नाही का, चणे फुटाणे शेंगदाणे. मग ते त्यांनी रस्त्यामध्ये असे टाकलेले या माकडाने थोडे 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 गोळा केले, आपल्या तोंडामध्ये भरून ठेवले. माकड असं गाळ फुगवतं, पाहिलं ना आपण? हो. बरं, त्यांनी ते जमा करून ठेवले. त्याच्यानंतर तो त्या झाडापर्यंत गेला आणि त्यांनी बघितलं वरती एक, अरे वा, आणखी एक मडकं तिथे बांधलेलं आहे. आणि त्या मडक्यामध्ये त्यांनी असं उंच टाचा करून पाहिलंय. तो विचार करतो, वेडा रे वेडा मी. बरं, का वेडा? एक एक जमा करण्यापेक्षा इथं तर एवढे भरलेले आहेत. मग काय केलं पाहिजे? हात घातला पाहिजे आणि मूठ भरून काढले पाहिजेत. त्या माकडाने तो मडकं असं हलवून पाहिलंय. डॉक्टर साहेब, जनार्दन दादा, सगळी मंडळी या ठिकाणी नाही का, आमचे पिंपळेश्वर मंडळाचे अध्यक्ष आहे ते आमचे दादा आहेत तिथेशी, आणि वासुदेव दादाही आपल्याकडे, मोहन दादा. बरं, या माकडाने काय विचार केला? त्या मडक्यामध्ये असं उंच टाचा करून पाहिलं, त्याला भरपूर दिसले आणि त्याने विचार केला आता याच्यामध्ये हात टाकावा आणि काढून घ्यावे. पण जो पकडणारा आहे तो फार हुशार असतो. तो असंच आम्ही दाखवतो. त्या मडक्याचं तोंड एकदम निमुळतं, बारीक होतं. त्याने हात टाकताना असं निमुळता केला आणि त्याच्यात टाकला. ते सगळे चणे फुटाणे हातात मिळाले. त्याने अशी मूठ घट्ट आवळली आणि भरलेली मूठ तो काढू लागला. आहात ना आपण? घरी नाही गेलात ना? बरं, या माकडाने ती मूठ भरली आणि ती बाहेर काढू लागला. आपल्या भाषेमध्ये तो इलक्या यायला लागला. आगरी शब्द थोडे पाठ असले पाहिजे ना मला. आता तो इकडनं तिकडनं उड्या लागतो. तो चणे पण सोडत नाही आणि हात पण निघत नाही. माकडाचा सांगतो मी, माकडाचा. पण त्या माकडाला काढायला नको का? आपल्याला हात काढायचा असं तर चणे सोडावे लागतील. दिलीपाच या माकडाचं बोलतो. हा, तो माकड नाही, आपणच माकड झालोय.
शब्दस्पर्श रूपरस गंध हे विषयांचे चणे फुटाणे आहेत. आता हे सगळे विषय सेवन करता करता मोक्षाला कसं जाणार, सुटका कशी होईल? मग एकतर ह्या विषयांना सेवून यांचा भोग घेऊन आता त्याग करता आला पाहिजे. अरे तोंडात घातलेत ना ते खा मुकाट्याने, हे सोडून दे, मोकळा हो विठ्ठल. हे केलं पाहिजे का? तर आम्हाला मनुष्याचा देह मिळालाय, दुर्लभ देह मिळालाय. येथून उद्धाराचं साधन संतांनी आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. बरं मग हे करू कधीतरी करू, म्हणजे मरता मरता करू, डोकरा म्हातारा झाल्यावर. आता सांगा गॅरंटी आहे का? दिली का कोणाला तुम्हाला गॅरंटी लिहून? याची गॅरंटी अजिबात नाही. डॉक्टर असले तरी पण वॉरंटी देतील, ऑपरेशन करतोय, सक्सेस होणं नाही होणं अल्ला जाने गॉड जाने असंच आहे ना डॉक्टर साहेब. हो बरं, आमच्या हातात काहीच नाहीये याची वॉरंटी. आणि संतांनी सांगितलं तर एक ठीक आहे, त्याला चांगलं सांभाळलं आणि कदाचित त्याची कृपा झाली तर 100 काय सेंचुरीच्या पुढे ठीक आहे. पण बारीक विचार केला तर तो गर्भातून यायच्या अगोदर पण जाईल. गर्भामध्ये असलेली बालं सुद्धा जगवतात, आपण पाहिलं ना. जन्माला आल्याबरोबर 7 महिन्यानंतर 8-9 महिन्यानंतर तीही जगावतात. खेळण्याचं वय, बागडण्याचं वय लहानपणामध्ये जाते. ऐन तारुण्यात आलंय तेव्हाही जातोय, प्रौढ अवस्थेमध्ये आलाय तेव्हाही जातोय, आणि म्हातारा झाले तेव्हा ते वाढभक्त पण जात नाही. असं पण होतं ना कधी कधी. विठ्ठल मग याचा भरोसा नाही. आणि असला तर तो 100 वर्षाचा. बरं 100 वर्षाचा असलं, गॅरंटी आणि वॉरंटी 2 शब्द आहेत. गॅरंटी म्हणजे छाती टप्पण्याचा जा बिंदास काहीच होणार नाही, आणि वॉरंटी म्हणजे चेक करून देतोय. घरी जाता जाता पण रस्त्यात आदला पण झाला तर बिघडू शकेल, ह्याला वॉरंटी असं म्हणतात. मग अशा प्रकारे या शरीराला दोन्ही तत्व लागू होतात. आणि 100 वर्ष असले तरी त्याचं नियोजन असलं पाहिजे ना आपल्याकडे महाराज. अल्प आयुष्य मानव आम्हाला दिलं. 100 वर्षाचं असलं तरी 50 वर्ष झोपेत गेले, मध्ये बाळपण गेलंय आमचं, पिढा रोग क्षय गेलाय. आणि एवढं सगळं असताना ज्या भजनाकरता भगवंताने आम्हाला जन्माला घातले त्याचं भजन करण्यासारखं काय भजनासी उरले ते पाहेगा. राम 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 स्मरा आधी. शोकांतिका महाराज हे जे आधी म्हणायचं ते आम्ही शेवटला ठेवलंय ना, शेवटला ठेवतोय. कधी कधी अशी अवस्था होते, नंतर म्हणून करता करता 4 जणांच्या खांद्यावर गेलो आणि त्यांना म्हणावं लागलं बाबा राम नाम सत्य है, राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय, राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे, 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 राम कृष्ण हरे जय जय, राम कृष्ण हरे जय. हो, जिवंत असताना प्रभू रामाचं नाव आपल्या
मुखामध्ये आलं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. परा पश्यंती मध्यमा वैखरी, त्याच्याही पलीकडं परेहून परते. अनिर्वाच्य वाक्यातून नामस्मरण आपल्याला जे दिलंय ना, नामचिंतन आपल्या श्रीगुरूने दिलंय ना, हो, त्या नामावर आपला विश्वास असला पाहिजे, आपली श्रद्धा असली पाहिजे आणि त्या नाममंत्राचा सतत जप आपल्या मुखातून वाणीतून करता आला पाहिजे. आणि तिथून नाहीतर रीत कळल्यानंतर तिथून मग परेहून परते. बरं, दोन्ही गोष्टी वाणीतून केलेलं फुकट जात नाही, कारण नामस्मरण आणि नामचिंतन, नामाचा घोष हे वेगळे वेगळे प्रकार आहेत. उलट मुखाने नामस्मरण केल्यानं इतरांचा उद्धार होतो. पहा बरं, गीतेमध्ये जाऊन आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करत पाहता गेलो तर आपल्या लक्षात गेलं ते, ऐसे माझे नाम घोषे, नाहीसी करती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. नामाचा जो आपण जयघोष करतोय त्याच्यामुळे परिणाम काय होतो, अख्ख्या जगताची नाहीसी करती विश्वाची दुःखे. कशामुळं, ऐसे माझीने नाम घोषे, भगवंताच्या नामाचा घोष जय जयकार झाला तर अख्ख्या विश्वाची दुःख, आणि नुसते दुःख जात नाही तर अवघे जगाची महासुखे, दुमदुमीत भरले. दुःख जाणं आणि आनंदाने सुखानं भरून येणं, या दोन्ही गोष्टी या नामाच्या जयघोषामध्ये करता येतात. आणि म्हणून कीर्तन हे माध्यम त्याच्या करता आहे जिथे मृदंग वाजतोय, टाळ वाजतात, पवित्र असा विणा वाजतोय, ब्रह्मविणा वाजतोय आणि नावाचा जय जयकार होतोय. मृदुंग श्रुती टाळ लावणी मृदंग सुट्टी टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. बस हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून हे कधी करायचं तर सावध होऊन, या शरीराचा भरोसा अजिबात नाही, एका क्षणाचाही भरोसा नाही. बसल्या जागेवर खाता खाता झोपेत होतं ना, लोक फक्त निमित्त शोधतात, तिकडे कशाला गेला, तिकडे नसता गेला तर असं थोडा झाला असता, तिकडे कशाला गेला म्हणजे त्याचं भरून तिथं आलं होतं ना. ज्ञानोबारांनी 5 गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या कपाळात लिहिल्यात ज्ञानेश्वरीमध्ये. त्या गोष्टीचं विवरण केलंय का, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोनेने. आपल्या कपाळामध्ये 5 गोष्टी लिहिल्या जातात. माय बापो, आपण किती धन कमवणार आहोत, किती विद्या संपादित करणार आहोत, किती आयुष्य जगणार आहोत, कोणती कर्म करणार आहोत, आमच्या मृत्यूचं ठिकाण, वेळ आणि कारण याच्यामध्ये बदल होत नाही. ठिकाणही तेच असतं दिलीप भाऊ, वेळही तीच आहे 12:15 तरी. बरं, त्याच्यानंतर कारणही तेच आहे. परवा दिवशी गेलो होतो त्या भाऊजींना भेटायला नेवालीच्या, चहा प्यायला थांबले ना, आणि मग सांगितलं कोणी किंवा त्यांनी सांगितलं, हो तुम्हीच किती पुढं बसता, आम्हाला मागं गाडी उडतं, कमरेला धक्का लागला. पुढं बसावं आणि पुढच्या 5-10 मिनिटाच्या आतमध्ये ॲक्सिडेंट व्हावा आणि त्यांचा पाय जावा. आपल्या भाऊजींचं, नेवाळचे भाऊजी आम्ही ज्यांना म्हणतोय, सद्गुरूच एक. पण जी गोष्ट घडणार आहे त्याला कोणाला जबाबदार धरता येत नाही. ही सगळी भगवंताची रचना आहे. बरं, बाकीचं तर ठीक आहे बाबा, माहित ना मागनं पुढे गेलं, बरं ठीक आहे. आपल्या घरामध्ये मला एक सांगा, अशी प्रकरण आपण ऐकलीत ना, आमच्या घरात तर अशी घटना घडलेली आहे. 12 वाजेपर्यंत आई जागली, सगळ्यांची गप्पा गोष्टी केल्या. रोज 5ला उठणारी आई 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत उठत कशी नाही, दरवाजा टोकायला बरं टाकली, लॉक करा. मग घरातल्या घरात त्यांना मस्तपैकी जेवून खाऊन शांत रीतीने झोपले होते आणि तिथेही मृत्यू आलाच ना. बसल्या बसल्या मृत्यू कुठेही येऊ शकतोय. आणि म्हणून ह्या वेळेला अशा घटना घडल्या तर कोणाला दोष द्यायचा नाही. हे आपल्या भाग्यातलंच होतं. भोगतो नगडे संचिता वाचुनी, करावे येते मनी समाधान, म्हणून मनी मानू नये खेद. आपलं तसंच असतं ना महाराज, आपल्या वाट्याला दुःख आली का आपली बोट लगेच
सगळ्यांची लिस्ट लिखते. काय लिस्ट लिखते? आमच्या वाईटावर कोण कोण. बस याही असा केला ना म्हणून असा झाला, नथा आमचा असा झालाच नसता. माफ करा. आणि आनंद सुखाची प्राप्ती असं तेव्हा हो काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य होतं. अरे बाबा ते पुण्य पण तुझ्याच जन्माचं ना पाप पण तुझ्याच जन्माचं. आगा कर्मी जे उरावे तेही सुखे दुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एक. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय आपल्याला सांगत करतात आपली शिल्लकीतली कर्म ती भोगण्याकरता शरीर नावाचं झाड तयार होतं. याला एक फळ सुखाचं लागतं, दुसरं दुःखाचं लागतं. साधा हिशोब आहे. आणि म्हणूनच हे शरीर, या शरीराचा संबंध आत्मा तोडायच्या अगोदर सावध व्हा. हा काळ सतत तुझी वाट बघतोय, कधीही घेऊन जाईल. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाशिवंत देहा बऱ्यापैकी पटला असेल. आता अगोदर पटला नव्हता असं म्हणणार नाही मी, पण आता इथे उपस्थित असताना आणखी जास्त पडला. एकतर आम्ही एकही क्षण वाया घालवता कामा नये. वेळेचं नियोजन केलं पाहिजे. कशा करता? तारावया पार भवसिंधू. आपल्याला व्यवस्थित या भवसागरातून पलीकडे जायचंय. म्हणजेच भगवंताला पलीकडे कोण आहे? आपण अलीकडे आहोत. ही माया आहे आणि पलीकडे तो उभा. म्हणून अलीकडे ये मला पलीकडे ने. गंमत अशी आहे, अलीकडे पण ने ना पलीकडे पण ने. मग अलीकडे ये आणि मला पलीकडे ने. बरं ठीक आहे. भवसागरातून पार होणं. परत कशा रीतीनं इथे सांगितले, मागला भीती दाखवली मरण्याच्या अगोदर बाबा. हो, कारण हा काळ तुझ्या पाठीमागच उभा आहे, तुझ्या उशाजवळ उभा आहे. कधीही नाशिवंत शरीराला नेणार आहे. तो जाणारच शरीर आहे, आत्मा जातच नाही, तो अविनाशी आहे. मीराबाईने याचंही वर्णन केलंय नाही का महाराज. पाणी मो बिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी आत्मज्ञान बिन नर भटकत है कहा मथुरा कहा काशी हरि भरा तो सारा जगत है हरि भरा तो सारा जगत है ढूंढत फिरत उदासी मीरा कहे प्रभु गिरधर नागर सहज मिले अविनाशी विठ्ठल. अविनाश तत्व असलेला निर्गुण निराकार तत्व असला परमात्म्याचा जीवात्मा आपल्या शरीराला धारण करते. 13वा अध्याय 31वा श्लोक श्रीमद भगवद्गीता. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा या अव्यया शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. अनादी काळापासून असला निर्गुण निराकार असलेला तो परमात्म्याचा अंश या शरीराला धारण करतोय. परंतु या शरीरानं इंद्रियांच्या माध्यमातून केलेली कर्म त्या जीवात्म्याला बाधक होत नाहीत. तो फक्त साक्षीदार असतो महाराज. प्रत्येक जन्मामध्ये भागवतामध्ये वर्णन आले होते. त्या गवताची काडी असते आणि त्या गवताच्या काडीवरती आळी असते बघा हिरवी. आता गवत पण नाही ठेवला आणि त्या आळी पण नाही राहिली आपल्याला बघायला. शेतात असतील कधीतरी गवतात गेले तर पहा. बरं ती आळी गवताची ती पाती आपण म्हणतोय ना, ती अशी कुडतळून खाते. शेवटी तिची ती एक शीर असते, ती कडक भाग असतो आणि ज्या वेळेला ती पाती संपते त्या कडक त्या गवताच्या पातीच्या शिरेला धरून ती दुसऱ्या पातीवर अशी वाकवते आणि दुसऱ्या पातीचा आधार घेते.
हा जीवात्मा भागवतामध्ये बाबा असं स्पष्ट सांगितलंय, हा जीवात्मा आहे ना तसंच आहे. या जीवात्म्याला या शरीराने काय कर्म केले माहीत पडते आणि आता याला पुढचा कुठला जन्म आहे त्या शरीरामध्ये तो जीवात्मा परावर्तित होतोय. तो जात कुठेच नाही, तो इथेच आहे. त्याचा नाशच होत नाही, त्याला कुठल्याही गोष्टीचं बंधन राहत नाही. बरं, मग अशा रीतीनं 2 चरण आपण पाहून आलोय. म्हणजे टाळायचं असेल तर हो, टाळायचं असेल तर 3रं चरण त्याच्याकरताच राखीव आहे ना महाराज. येतो मी येते 5 मिनिटात चिंतन मांडतोय मग आपल्याकडे, कारण आपल्या घराचे काटे सरकत आहे ते. हे सगळं करण्याकरता आपल्याला संतांची संगत पकडावी लागेल. संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. आता आपला मुद्दा खरा तिथे आलाय. आम्ही संतांच्या संगतीमध्ये बसलो पाहिजे. एकतर संतांची संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे. माफ करा थोडंसं प्रमाण, तर मी माझ्या कीर्तनामध्ये प्रमाणाला फार वाव असतो, पण सिस्टीम इथे सगळं सेटिंग होण्याकरता फार वेळ लागला. जवळजवळ चिंतन मांडायला आपण 11:15 सुरुवात केली नाही का. असं चालायचंच आहे. बरं, इथे जरी 5-10 मिनिटं उशीर झाला तरी आता आपल्याला 13व्यासारखं नाही, माल उतरेल, पाणी द्यावं लागेल, लाईन तसं नाही. आता बस कीर्तन संपलं, आपल्या बरोबर बसा लागेच आहे. विठ्ठल तीच वाचलेली 15 मिनिटं मी तुमची घेणार आहे. थोडंसं क्षमा करून बोलते. असो, बरं, मग हे कळण्याकरता आम्हाला संतांच्या संगतीमध्ये बसलो पाहिजे. संगती 2 प्रकारची आहेत, एक चांगल्यांची संगत, एक वाईटांची संगत आहे. संतांच्या संगतीमध्ये गेलो तर श्रीहरींना कसं प्राप्त करावं हे कळतं, आणि वाईटाच्या संगतीत गेलो तर त्याच्यापासून दूर कसं जावं. कबीरांनी स्पष्टपणे आपल्याला सावध केलं या बाबतीत. संगत मत करणा खोटी, संगत मत करणा खोटी, दुनिया उलटी है झुटी. खोट्यांची संगत करू नका महाराज. का तर दुनिया उलटी है झुटी. परिणाम काय, सगे भाई को बुरा बोले, साले को सन्माना. नाही बोलीला बघा ना, घरोघरी तीच पद्धत. सख्या भावाबरोबर पटवून देणार नाही ही दुनिया आपल्याला. आणि सन्मान कोणाचा होईल, साले को सन्माना. भावोजा आले ना, भावोजा. मग चला टिपटॉप मिठाई आणायची असू तरी नाही का, आता ब्रँड पाहिला जातो. हो, बरं, तिथे ना चांगला मिळत, तिकडे जरा पुढे जा पाटकावं. माफ करा. असंच असतंय. आई वडिलांनी भीक मागली तरी चालेल, माय बाप तो भीक मागे, ससरे को जम खाना. शोकांतिका, खरी शोकांतिका ना मला जी तळमळ आहे ना महाराज याच्याबद्दल आहे. कबीरांनी सांगितलेलं पुढचं जे चरण आहे ना ते जसंच्या तसं आपल्याला सगळ्यांना लागू पडते. पहा, विचार करा कधी. जिसका लेवे उसे धमकावे, बाता बोले टेढ़ी, साधु संतन को कछु नये माने, रखे कान पर पगडी. ज्यांचं घेतोय त्यांना धमकवायला लागलो. असं चाललं ना आपल्याकडे. 90-95% आमचा समाज बोलतोय. आता काही गोष्टी बोलाव्या. ही श्रीमंत आली ना, ही वडिलोपार्जित श्रीमंती आहे, त्यांनी ठेवल्या होत्या म्हणूनच. आता फक्त आम्ही सही करतोय नोटरीकडे जाऊन 40-60, मग 7 ब्लॉक आले का 8 ब्लॉक आले, एक ब्लॉकची किंमत 40-40 लाख, झालो करोडपती. घाम किती घाललाय डॉक्टर साहेब. अख्ख्या आयुष्यभर कामधंदा केलेला माणूस ना, त्याला घर छोटंसं उभं करता येत नाही. मुलाबाळांची लग्न करता करता नाकी नऊ येतात. आता आपण करोडोचे मालक झालो कशावर, जिसका लेवे. 7-12 आपलेच होते ना, आजोबा पंजोबा कापर पंजोबा. आणि आता ते आईला म्हणलं तुला काय करतात, आवडी वर्षा घालवली घरना बनला. बघ लोकांची पोराई कसा केला. अरे पण केला कशाने, 7-12 फिरवला ना फक्त. तरतेकडे जाऊन सह्या केल्या, 46 करून गेला, ऑन घेतला, डिपॉझिट घेतला. असंच ना वहिनी, आपण आई वडिलांच्या जीवावर श्रीमंत झालोय. 90% पुढं आपला समाज. आणि त्याच आई वडिलांना काही कळत नाही म्हणून बाजूला टाकून दिले. त्यांनी आपल्यासाठी घर बांधलं होतं, बंगला बांधला होता, आपल्याला शिक्षण पाणी दिलंय महाराज, आपला सांभाळ केला आई वडिलांची. मुलांनी हे ध्यानात घ्यावं. परमार्थाची खरी सुरुवात तिथून आहे महाराज. येणार आहे मी तिकडं. परमार्थ काय शिकवतोय, आपल्या घरातलं वातावरण अगोदर चांगलं ठेवा. आपल्या घरच्या लोकांशी बरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर चांगलं वागा. देखा विहित क्रियाविधी
निर्हेतुका बुद्धी जो असतीय समृद्धी विनियोग करी. तिसरा अध्याय 13वा श्लोक ओवी नंबर 119 120. गुरु गोत्र अग्निपूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. 5 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. श्रीगुरूंना शरण गेलो पाहिजे, कारण हा सगळा रस्ता दाखवणारे श्रीगुरू आहे ते. त्यानंतर गुरुनंतर गोत्राचा विचार आहे. गोत्राचा विचार ब्लड रिलेशन, रक्ताचं नातं. त्यानंतर अग्नी देवताचं स्वरूप आहे, तिला पूजलं पाहिजे. ब्राह्मण देवतांना आपण आदर सन्मान केला पाहिजे. आणि आपल्यातून गेलेले आई किंवा बाबा आता हे पितृलोकामध्ये जाणार आहेत, पितरांचा उद्धार कसा होईल याच्याकरता आम्ही कर्म केली पाहिजे. आणि ही 5 कर्म विहित कर्माच्या आचरणामध्ये पोहोचतात. पहा कधीतरी ज्ञानेश्वरी उघडून मला क्षमा मागतोय. होतं काय माहिती आहे का, आमची नुसती पारायणाचे ना पारायण, अर्थाकडे आम्ही धावलोच नाही कधी. अर्थ पहा ना कधीतरी त्याचा काय अर्थ होतोय तो. मग 5 कर्म आमच्याकडं. बरं ही अगोदर कराल तर 5च आहे, नंतर जसं पुढं पुढं जाणार ना महागाई वाढता. कधी कधी आपण एका ठिकाणी जातो ना जत्रेमध्ये, नंतर वस्तू स्वस्त दिसली का कोणीतरी अगं नाही चल पुढे चल, पुढं आणखी सस्ता या दुड्ड टोपलं. पुढे गेल्यावर सांगतो इथं 50ला मिळत होतो 70ला. बघे तर तुला सांगत होतो इथंच जाऊया. आता झाला ना मग, आता परत तेवढेला बोलणार. 3ऱ्या अध्यायामध्ये 5 कर्म आणि 17व्या अध्यायामध्ये जातात 8 कर्म होतात. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचम आर्यम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्चते. 8 प्रकारची कर्म करावी लागतील. पण अगोदरच केला चांगला आहे ना. आणि म्हणून आपल्या पितरांच्या उद्देशाने करावं. संतांची संगत याच्याकरता पकडावी का आपल्याला ते वाईट शिकवणारे आपल्या जीवनाचा उद्धार कसा होईल हेच शिकवतील. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये हे प्रकरण खूप छान रीतीने हाताळतात. दासबोध जाताय ना काही बैठकीला? हां ठीक आहे, नसतील जात तरी जा उद्यापासून. पण नुसतं बैठकीलाच नाही येणार आहे मी तिकडे. दासबोधामध्ये रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी सांगतात, पुण्यवंता सतसंगती पापिष्टा असत संगती गती आणि अवगती संगती योगे. संगतीचा परिणाम आहे. पुण्यवंतांच्या सज्जनांच्या संगतीमध्ये बसलो का आपल्या खात्यावर पुण्य जमा होतं आणि आपल्याला गतीला जाता येतं. पाप्यांच्या संगतीमध्ये दुष्टांच्या संगतीमध्ये बसलो तर आपल्याला अधोगतीला जावं लागतं. गती आणि अवगती कशावर आहे? संगती वगैरे. आणि संगती पंगती देवा समजणे. आपण बसावं कोणाच्या बरोबर. राजाराम बाबा नेहमी सांगायचे 2 प्रकरण सांगायचे. मेंढरं असतात ना, मेंढरं खाली मान घालून जाणारी. हां बरं, मग ती एक धनगराच्या मागे जातात आणि दुसरी खाटकाच्या मागे जातात. खाटकाच्या मागे गेले ना, आता श्रावण पण संपलाय आणि गणपती विसर्जन पण लागलाच नंबर शुक्रवार किंवा रविवार बुधवारचा. धनगराकडे गेलेल्यांचा लवकर नंबर नाही लागत ना. मलाच 2-4 वर्ष चांगलं सांभाळलं जातात. आता रात्रभर तो जागतो बिचारा, कुत्री पण ठेवतोय, त्याला कंपाऊंड बांधतोय. जावं पण म्हणून संतांच्या मागं जावं. संत हे आपल्या जीवनाचा उद्धार करतील, आपल्याला सांभाळतील. आणि म्हणून त्यांच्या बरोबर राहिलं तर आपलं जीवन चांगल्या रीतीने होणार आहे. मग कधी करावं? एवढं डोकरा झाल्यावर, म्हातारा झाल्यावर, नाताशींचे लग्न झाल्यावर. अरे पण नाताशींचे लग्न झालं पण जगशील का बाबा? तो विचार कर ना तू. इथं तर सांगलं क्षणाचा भरोसा नाही. मग कल करेसो आज कर, आज करेसो अभी कर. बस 15-15 वर्षे इकडे जातो तिकडे जातो, शाकाहार करतो. मग काल ना मग कसली माफ करा. आता एवढं बोलायचं नाही इथे शिल्पाला इलाज नसतं. बोलत नको, जाऊ दे, सगळे आपलीच नाही तशी. बरं, परमार्थासाठी घाई करायची. संसारामध्ये नाही बोलली बरं, आपली सगळी घाई संसारासाठी चालली. घाई काय करायची? तिकडे वळण्याची करायची. आणि तिकडे गेलो का मग शांत बसायचा. इकडे वेळता उलटा आहे. इकडे घाई करतो सगळं करण्याची आणि इकडे येऊन मस्त आरामात बसतो. आपण इथून निघालो पाहिजे, तिकडे गेलो पाहिजे. ही आसक्ती सोडली पाहिजे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारे हे सांगतात, बाबांनो आता फार दिवस वाट पाहू नका. रोग एक नवीन व्हेरियंट येतात. रोगाचं व्हेरियंट पहिले आपण ते आईस्क्रीम मध्ये ऐकलं ना, कुठला फ्लेवर आईस्क्रीम मध्ये, तसा तर रोगामध्ये फ्लेवर आले. कुठला विषाणू येईल कधी येईल बाबा भरोसा नाही. आणि ते आपण कधी त्याच्या काळाच्या आहारी जावो. म्हणून ताबडतोब संतांच्या संगतीमध्ये बसा. जाता जाता एक वाक्य म्हणतो, नीट लक्षात ठेवा. मी बऱ्याच वेळेला हे वाक्य बोलतोय. कोणाचा द्वेष करायचा नाही. ज्यांना जिथे आवडेल तिथे जावं. एखाद्याला धन निरंकार आवडले, मस्त जायचं धन निरंकार.
बोलायचं धन्यंकार. एखाद्याला जय योगेश्वर आवडले, गीतेचं तत्वज्ञान दादाजी आलेत ना सगळ्यांचा उद्धार करण्याकरता, गीतेचा प्रचार आणि प्रसार, जय योगेश्वर म्हणायचं. एखाद्याने म्हटलं जय सद्गुरू, नानासाहेब धर्माधिकारी आलेत ना, जय सद्गुरू म्हणावं. आणि नाहीच काही म्हटलं ना, आम्ही आहो ना रामकृष्ण हरी बोललं पाहिजे. कुठल्या तरी संप्रदायाला गेलो पाहिजेत आणि सगळ्यांचा सन्मानच केला पाहिजे. आता संप्रदायामध्ये जाणाऱ्या लोकांनी एक गणित ध्यानात ठेवायचं, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपण त्याच्या तिसऱ्या चरणामध्ये समागमे धरावे समागमे धरावे धरावी तातडी परमार्थाची धरावी तातडी परमार्थाची धरावी तातडी परमार्थाची करावे तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची परमार्थाची करावी तातडी राधे वंदे बाबा मस्त छान नाही का, गोड आवाजामध्ये गायकावडच ना बाबा. आता नावं बऱ्याच वेळेला विसरायला होतं, कधी कधी भेटतोय ना आपण. मग आम्ही ज्या कारणाकरता इथे आलेलो आहोत, परमार्थ साधण्याकरता, अध्यात्माकडे वळण्याकरता, आणि अध्यात्माचं ज्ञान आम्हाला झालं तर तेच खरं ज्ञान आहे. बाकीची ज्ञान फक्त पोट भरण्याकरता उपयोगाला येते. आमच्या आयुष्याचा उद्धार होण्याकरता ती ज्ञान काहीच कामाची नाही. तुम्ही सांगाल भाऊ असं कसं तुम्ही बोलावं ना आम्ही ऐकावं, माझं अजिबात नाही. एकतर गीतेतला श्लोक असेल, ज्ञानोबांची ओवी असेल किंवा संतांचा अभंग असेल, याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणणारच नाही. ते कोणतं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे? चला परत एकदा भगवद्गीतेमध्ये, अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम येतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. जे आद्य आहे आत्म्या संदर्भामध्ये ते नित्य असलं पाहिजे, सतत असलं पाहिजे. आणि ते जर आम्हाला प्राप्त झालं का तत्वज्ञानाने भगवंताची ओळख करून घ्यायची. भगवंत हा तत्वज्ञानानेच ओळखता येतो महाराज आहे. त्याच्या व्यतिरिक्त हा तो सगुण रूपामध्ये आलाय, आपल्या भक्तीला त्यांनी मान दिलाय म्हणून. पण त्याचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे, त्याला रंग नाही, रूप नाही कुठल्या प्रकारचा. आणि असा परमात्मा आपल्याकरिता हा नावारूपाला आलेला सगुण साकार झालेला आहे. ते मग जे ज्ञान आत्म्या संदर्भामध्ये भगवंताला जाणण्या संदर्भामध्ये ते खरं ज्ञान. आणि बाकीचं येतत् ज्ञानम येती प्रोक्तम अज्ञानम, त्याला ज्ञान म्हटलंच नाही मला. प्रोक्तम म्हणजे खोटं, अज्ञानम यदतो अन्यथा. मग अशा ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. आणि आम्ही त्याच ज्ञानाचा जर आधार घेत असो, भगवंताचं नामचिंतन करत नसो, तर बाबांनो आपला जन्म फुकट जाणार आहे. आपल्या जन्माचं सार्थक व्हावं म्हणून आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण असावं. आणि ते नामस्मरण असं दणक्यात असं ना, विठोबार सगळ्यांनी म्हणायचंय. हाताने टाळी आणि मुखाने नाम, ही संधी आली. Bye.